देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे यांचं नकली भांडण आहे. ते फसवण्याचं कारण आहे. हे नकली भांडण आहे मी असं मानतोय. दोघांचं नकली भांडण आहे. ठरवून झालेलं भांडण आहे. ओबीसीला फसवण्यासाठी चाललेलं भांडण. मी आताही असं म्हणालो की देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे यांचं नकली भांडण आहे. ते फसवण्याचं कारण आहे. याचं कारण असं आहे की जरांगे पाटील यांनी असं देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलंय आणि टार्गेट करून ओबीसीने असं वाटतंय की जरांगेच्या विरोधात कोण, तर देवेंद्र फडणवीस, म्हणून आपले देवेंद्र फडणवीस असा शब्दप्रयोग सुरुवात झालेला आहे.